किंक्रांत. मकर संक्रांतीनंतर येणारा एक विशेष आणि अर्थपूर्ण दिवस. भारतीय परंपरेत वर्षातील पहिल्या सणांची सुरुवात भोगी, संक्रांत, किंक्रांत या 3 दिवसांनी होते. यातील तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत, जो कर किंवा करी दिन या नावानेही ओळखला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून नोंदलेला असतो. करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस. म्हणूनच करी दिनाला अशुभ प्रवृत्तींचा, संघर्षाचा आणि संयमाचा काळ मानला जातो. फार प्राचीन काली संक्रासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. तो लोकांना अमानुष त्रास देत असे. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती देवीचे रूप धारण केले आणि मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराचा वध केला. परंतु दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाचा अधिक शक्तिशाली राक्षस लोकांवर अत्याचार करू लागला. तेव्हा संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्योतिषशास्त्रानुसार राक्षसवध, युद्ध आणि संघर्षाशी संबंधित ऊर्जा या दिवशी प्रबळ असते. म्हणूनच या दिवशी विवाह गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, महत्त्वाचे आर्थिक निर्णय करणे टाळले जाते. हा दिवस स्थैर्य, संयम आणि सावधपणा दर्शवतो. भारतीय पंचांगात एकूण 7 करीदिन सांगितले आहेत. भाऊका अमावस्येनंतरचा दुसरा दिवस, दक्षिणायन आरंभानंतरचा दुसरा दिवस, उत्तरायण आरंभानंतरचा दुसरा दिवस, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणानंतरचा दुसरा दिवस, कर्क संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस, मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस, किंक्रांत, होळीनंतरचा दुसरा दिवस. या सर्व दिवसांना शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानले जाते. तरीही किंक्रांत हा दिवस पूर्णतः नकारात्मक मानला जात नाही. घराची स्वच्छता केली जाते. देवीची पूजा व नैवेद्य अर्पण केला जातो. गोडधोड बनवले जाते. संयमित आहार पाळला जातो. काही भागात शिळी भाकरी खाण्याची प्रथा आहे. स्त्रिया या दिवशी शेणात हात घालणे किंवा जड घरकाम टाळतात. या दिवशी बाळंतिणीच्या बाळाचे बोरन्हाण केले जाते. हे बोरन्हाण वाईट शक्तींपासून संरक्षण आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांची पूजा केली जाते. गोड अन्न खाऊ घातले जाते आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जाते. किंक्रांत आपल्याला शिकवते, संघर्ष आयुष्यात अपरिहार्य आहेत, पण श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेने अशुभ शक्तींवर विजय मिळवता येतो. हा दिवस आत्मचिंतन, साधना आणि शांततेसाठी समर्पित करूया. ओम नमः शिवाय.